उद्या मुंबईसह 10 महापालिका आणि राज्यातल्या काही जिल्हा परिषदांसाठी मतदान होत आहे। त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे। प्रशासनाच्या वतीनं मतदार जागृती अभियान देखील सुरू झालंय। कसं सुरू झालंय पाहूया। ही मंडळी कोणत्याही लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेली नाहीयेत। ते आमंत्रण आहे निवडणुकीच्या पवित्र सोहळ्याचं। मुंबईच्या गल्लीबोळात सरकारी यजमान पाहुण्यांना आमंत्रण देत आहेत। 21 तारखेला मतदान आहे। तर आपलं बूथ जे आहे बाजूलाच आहे, आपण शाळेमध्ये आहे। तर त्या दिवशी आपण आणि आपल्या घरामध्ये 18 वर्षापेक्षा जास्त असतील तर नाही, नंतर येऊ आम्ही आणि यायचं हे इन्व्हिटेशन कार्ड। आपण बघितलं असेल मागचे जे इलेक्शन झालं त्या मागच्या इलेक्शनमध्ये फक्त मुंबईमध्ये 45% वोटिंग झालेलं होतं। हा वोटिंगचा आकडा, हा मतदानाचा टक्केवारीचा आकडा कुठेतरी आपल्याला वाढायला पाहिजे आणि लोकांना मध्ये अवेअरनेस करून आपण या ठिकाणी जो मोहीम महार दक्षिण विभागातर्फे आम्ही चालू केलेली आहेत। या मोहिमेसाठी आम्हाला जास्तीत जास्त लोकांकडून प्रतिसाद मिळतो आहे। अगदी एखाद्या निमंत्रण पत्रिकेत जशी माहिती असते तशीच माहिती या पत्रिकेत आहे। मतदानाची वेळ काय, मतदानाचं ठिकाण कोणतं, आपला नंबर कितवा याची इत्यंभूत माहिती या पत्रिकेत आहे। ह्या ज्या स्लिप आहेत त्या आमच्या स्वयंसेविका, आमचा स्टाफ सगळा घरोघरी जाऊन ह्या ज्या स्लिप वाटत आहे, जेणेकरून लोकांना म्हणजे नागरिकांना सर्वच कळण्यात यावं की आपलं मतदान केंद्र कुठे आहे आणि कुठे जाऊन त्यांनी मत द्यायचं आहे हे कळण्यासाठी ह्या स्लिप आम्ही घरोघरी जाऊन देत आहे। इतकंच नव्हे, जर तुम्ही एखाद्या मतदान केंद्रांवरच्या पहिल्या 100 मतदारांपैकी असाल तर तुमचा पुष्प देऊन सत्कार करण्यात येईल। ये अभी जो इलेक्शन हो रहा है सबको भी हम बोलेगा इलेक्शन करो, मत दो। और हम भी बिल्डिंग के पूरा प्रयास करेगा, बाहर भी प्रयास करेगा ताकि बीएमसी के ज़्यादा से ज़्यादा वोट मिले और आगे बढ़े। बीएमसी की इस मुहिम से हम बहुत ही खुश हैं। आज हमारे बिल्डिंग में गायकवाड़ साहब जैसे सम्माननीय ऑफिसर आकर हम सबको न्योता देकर गए हैं कि वोट करना चाहिए। 21 तारीख को हमारे बिल्डिंग के सभी वरिष्ठ नागरिक से लेकर बच्चे 18 साल के ऊपर के सभी जन जाकर अपना मताधिकार का प्रयोग करेंगे। मतदाना दिवशी केंद्रांवर मतदारांसाठी रेड कार्पेटही असणार आहे। पण मंडळी, हे सगळं करण्याची गरज का पडते याचा विचार मुंबईकरांना करण्याची गरज आहे। मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई।